नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती। जी माहिती आपण सर्वांनी थंबनेल मध्ये पाहितली व जी माहिती आपण सर्वांनी टायटल मध्ये वाचली, ज्याच्या अनुसार आता 2026 मध्ये देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव। जर आपण सर्वांनी बघितलं तर ही सध्याची सर्वात महत्त्वाची माहिती आहे। पण अशा परिस्थितीत सामान्य जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागलाय की 2026 मध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीने राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव। मला वाटतंय हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलाय। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक उत्तर। याच्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा हीच आपल्या सर्वांना नम्र विनंती। जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी सातत्याने पाहावयास मिळत राहतो। आणि आपण आणखीन लाईक केलं नसेल व्हिडिओ तर एकदा जरूर लाईक करून घ्यावं। तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती। या माहितीच्या अनुसार आता 2026 मध्ये देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत कांद्याचे बाजारभाव। पण 2026 मध्ये देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीने राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव। चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आता सविस्तर व अचूक उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी कशी आहे, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो सध्या 1200 रुपये प्रति क्विंटल पासून 1800 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। काही बाजार समित्यांमध्ये हीच दर पातळी जवळपास 2000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास सुद्धा पोहोचलेली आहे। पहिल्यांदा हे बघूयात की राहिलेल्या 2025च्या या दिवसांमध्ये काय घडू शकते। तर बघा मित्रांनो, आता 15 डिसेंबर नंतर भारतातून बांगलादेशला कांद्याची निर्यात वाढणार आहे। 15 डिसेंबर नंतर भारतातून श्रीलंकेला कांद्याची निर्यात वाढणार आहे आणि 15 डिसेंबर नंतर अरब देशांना भारतातून कांद्याची निर्यात ही वाढणार आहे। आता 15 डिसेंबर नंतर देशातून कांद्याची निर्यात जिकडे या ठिकाणी वाढत आहे त्याच परिस्थितीत देशात कांद्याची मागणी सुद्धा प्रचंड वाढताना दिसणार आहे। आणि याला जोडून सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात घ्यावी लागेल की मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी खरीप हंगामातील जे कांदा उत्पादन आहे ते तब्बल 35 ते 40% घटले। म्हणजे मला सांगा, एकीकडे निर्यात वाढणार आणि दुसरीकडे उत्पादनात मात्र प्रचंड घट असणार। याच्यामुळे काय होणार आहे की 15 डिसेंबर नंतर कांद्याची मागणी व कांद्याचा पुरवठा याच्यात हळूहळू गॅप निर्माण होणार आहे। म्हणजे 2026 ची सुरुवात कांद्याच्या दराबाबतीत तेजीमध्ये होताना दिसणार आहे। मग जानेवारी फेब्रुवारी महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला सुरुवातीला 2000 व त्यानंतर 2500 पर्यंत पोहोचताना दिसणार आहे। पण मार्च महिन्यात जेव्हा रब्बी हंगामातील कांद्याची आवक सुरू होईल तेव्हा कांदा पूर्ववत खाली येणार आहे। परंतु भविष्यामध्ये जर विचार केला तर मागच्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे 2025च्या तुलनेत 2026 मध्ये रब्बी कांदा उत्पादन हे घटण्याची शक्यता आहे। याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव 2026 मध्ये जास्त काळ दबावात राहण्याची शक्यता अजिबात नाही। त्यामुळे कांदा बाजारभाव तेजीतच राहतील असं जाणकारांचं मत आहे, पण ही तेजी खूप जास्त असणार नाही हेही लक्षात ठेवा। यामुळे कांदा दर पातळी जास्त करून 1500 ते 2500च्या दरम्यान 2026 मध्ये राहील। मग भविष्यात कांदा उत्पादन, मागणी व पुरवठा हे सगळं कसं घडतंय त्यावरती मग कांदा 3000 4000 होणार अथवा नाही डिपेंड आहे।
पण 2025 पेक्षा 2026 वर्ष कांदा बाजार भावाबाबतीत तेजीचं असणार याबद्दल दुमत नाही, साशंकता अजिबात नाही. मग भविष्यात कांदा बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर नक्की व्हिडिओस लाईक करा. सामान्य कांदा उत्पादक जो कास्तकार बांधव आहे त्यांच्यापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.